नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। स्वामी विवेकानंद सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सत्यशोधक महिला विचार मंच महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा आष्टा येथील हेवन हॉल येथे संपन्न झाला। या कार्यक्रमात रुकडी येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भावी खासदार, मुख्य मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष माननीय राहुल घाटगे यांना सन 2025चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार गौरव पुरस्कार संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय चांदणे उपस्थित होते। कार्यक्रमाचे उद्घाटक जनसेवा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक माननीय संदीप माळी हे उपस्थित होते। उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास जनसेवा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक माननीय संदीप माळी, दिनकर वायंदंडे, शहाजी कांबळे, आष्टा पोलीस स्टेशनचे गोपनीय अधिकारी दीपक पाटील, पोलीस नाईक रणजित टोमके, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजय दनाने, नेताजी मस्के, संदीप घस्ते, संपत कांबळे, प्रतीश चोपडे, नितीन लोखंडे, गणेश पवार, बाबासाहेब जाधव, सत्यशोधक महिला विचार मंचच्या कविता घस्ते, सोनाली कुळी, कविता कांबळे, निशा वळवडे, अरुणा कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आमचे आदरणीय विजय दनाने साहेब व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचे नियोजन अतिशय दमदार आणि नेटके आणि जोरदार असे केल्याबद्दल सर्वांनी एकदा विजय दनाने व त्यांच्या टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवा। कार्यक्रमाच्या निमित्तानं काय समाज प्रबोधन देखील होणं गरजेचं आहे। समाज प्रबोधन करत असताना माझ्या माता बहिणींनो, मला वाईट वाटतंय की एखादा सेलिब्रिटी